OMG, जेव्हापासून मी आई झाली आहे ना तेव्हापासून मी नॉर्मल अशी राहिलीच नाहीये. माझी हालत अशी काहीशी झालेली आहे. केस तर बघा माझे शॉक लागल्यासारखे उभे राहतात आणि हा शॉक मला कोण देतात तर ही माझी दोघं पिल्लं. आता इथे ना दोघांची एकमेकांना टक्कर लागली होती, त्यामुळे दोघं पण रडायला लागले होते. एक माझ्याजवळ रडत आला त्यामुळे दुसरंही माझ्याजवळ रडत आलं. त्यामुळे दोघांना शांत करण्यासाठी मी एकाला मांडीवर घेतलं आणि एकीला हातामध्ये घेतलं आणि कसं बसं दोघांना पण ना शांत केलं. शांत केल्यावर दोघं पण मला सांगत होते की टक्कर कशी लागली ते. आता रडून झालं आणि सांगून पण झालं, पण आता तेच आठवून ना चिंगीला परत रडू येत होतं. चिंगीला आहे ना जरा जास्तच पॅम्पर करावं लागतं, तेव्हा कुठे जाऊन ती शांत होते. चलो आता रडण्याचा कार्यक्रम तर झाला, पण त्यानंतर यांना या टीव्हीवर का राग आला काय माहिती, त्याला मारत सुटत होते. आता माझं नशीब चांगलं म्हणून की यांचा हात पोचत नाही टीव्ही पर्यंत, नाही तर आज काय टीव्हीची खैर नव्हती आणि टीव्ही नंतर माझी खैर नव्हती. लहान मुलांकडे ना डोळ्यात अगदी तेल टाकून लक्ष द्यावं लागतं, हे उगाच नाही म्हणत, कारण यांच्याकडे ना जरा जरी दुर्लक्ष झालं ना तरी हे काय करतील याचा काहीच अंदाज देता येत नाही. मनाविरुद्ध झालं की एकदम धमाका करतात आणि मनासारखं झालं की एकदम शांत असतात. ही फक्त माझीच हालत आहे की सगळीकडे अशीच हालत आहे, मला कमेंट मध्ये ना तुम्ही प्लीज सांगा. आणि हो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाग्राम वर बघत असाल तर नक्की फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय.